आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचाच फटका आता भारतातील हॉटेल व्यावसायिकांवर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण कमर्शियल जो गॅस आहे तो सध्या स्थितीमध्ये जो पुरवठा आहे त्याचा बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा फटका आता हॉटेल व्यावसायिकांवर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत। दादा, काय सांगणार, सध्याची परिस्थिती कशी आहे? किती दिवस तुम्हाला गॅसचा पुरवठा होईल, काय सांगणार? आजच्या घडीला तर आमच्याकडे आता गॅस शिल्लकच राहिलेला नाही। आता आज 1-2 दिवसापुरता शिल्लक आहे समजा, पण आता एजन्सीवर बी नाही आहे, पुरवठा नाही आहे। आता त्याला काय युद्धजन्य परिस्थितीमुळे आता आज हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली, नाही तर पुन्हा आपल्याला एक तर चुलीचा व्यवसाय किंवा इलेक्ट्रिक काहीतरी पर्याय शोधावा लागणार आहे। आता हे 2-3 दिवसात मध्ये ते पर्याय शोधणं चालू आहे। आता परत चुलीशिवाय तर काही पर्यायच नाही सध्या। तर सध्या किती गॅस आहे आपल्याकडे उपलब्ध? सध्या 1-2 दिवसापुरता आहे समजा। यानंतरची काय असेल, पुढची भूमिका कशी असेल? याच्यानंतर तर आम्हाला एक तर चुलीवर यावं लागेल, नाही तर इलेक्ट्रिक शेगडीचं काहीतरी माध्यम शोधावं लागेल। निश्चित इलेक्ट्रिक शेगडीचं बी आता ते आपल्याला पुरणार नाही ना, तर शेवटी चुलीवरच यावं लागेल। निश्चित आपण पाहिलं तर कुठेतरी जो गॅसचा पुरवठा आहे ते सध्या स्थितीमध्ये बंद झालेला आहे आणि त्यामुळे सध्या हॉटेल व्यावसायिक सध्या चिंतेमध्ये आहेत आणि सध्या स्थितीमध्ये ज्या चुलीवर आहेत, सध्या चुलीच्या माध्यमातून आम्ही हॉटेल व्यवसाय चालवत असणार असल्याचं देखील आता हॉटेल व्यावसायिकाकडून म्हटले जाते। अजय गाडे, LS मराठी, जालना।